पुणे जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी म्हणून जितेंद्र डुडी रुजू गुरुवारी पदभार स्वीकारला। मावळते जिल्हा अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी त्यांचे स्वागत करून सोपविला पदभार। खेड सातकरसळ बुटेवाडी बहिरवाडी ते पापळवाडी मिरजेवाडी रस्त्याचं पुन्हा होतंय भूमिपूजन। विधानसभा निवडणूक संपताच खेड तालुक्यात श्रेयवादाची लढाई रंगली। 8 ऑक्टोबर रोजी माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते झालं होतं भूमिपूजन। रब्बी हंगामात खेड तालुक्यात सरासरी क्षेत्रापेक्षा ज्वारीचं पेरणी क्षेत्र वाढलं। कांदा वगळता टोमॅटो बटाटा पिकाच्या क्षेत्रातही घट। अन्य तृणधान्याचा पेरा दुप्पट। हरभरा पिकानंही सरासरी गाठली। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शुक्रवारी होणार अनावरण। चाकण मार्केट यार्ड येथे ज्येष्ठ नेते शरद पवार, छगन भुजबळ, मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर शरद पवार प्रथमच खेड तालुक्यात। महाआघाडीबद्दल काय बोलणार, तालुक्याचं लक्ष। आळंदी शहरात बेकायदा पिस्तूल आणि जिवंत कारतूस बाळगणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या। डिग्या उर्फ दिगंबर कदम याच्यावर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने केली कारवाई। वडगाव रोड लगत आळंदी नगर परिषदेच्या वाहनतळावर पोलिसांनी पकडले। मुख्यमंत्री सहायता निधीतून दुहेरी खुनातील मुलींच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत। मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून पीडित कुटुंबियांना 10 लाखाचं अर्थसहाय्य। मयत मुलींच्या कायदेशीर वारसांना तहसीलदार कार्यालयामार्फत अर्थसहाय्य केलं जाणार अदा। आळंदी येथे 4 जानेवारी रोजी 1 दिवसीय 3रे राज्यस्तरीय शिवबाल, किशोर आणि युवा मराठी साहित्य संमेलन मोर्या मंगल कार्यालयात ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगे यांच्या हस्ते होणार। संमेलनाचे उद्घाटन श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या सहकार्याने होणार। संमेलन